दत्त अवतारी श्री स्वामी समर्थांची महिमा व वटवृक्ष देवस्थान समितीचे अविरत सुरू असलेले सेवाकार्य ऐकून आपण भारावून गेलो अशी भावना पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग मुंबईचे अध्यक्ष एम बादर यांनी व्यक्त केली। ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी न्यायमूर्ती एम बादर व कुटुंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला। यावेळी न्यायमूर्ती एम बादर बोलताना म्हणाले, देवस्थानची शिस्तबद्ध नियोजन आणि भाविकांप्रती असलेली आस्था कौतुकास्पद आहे। मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे विनयशील व्यक्तिमत्व देवस्थानच्या नावलौकिकाला साजेसे आहे। त्यामुळेच श्री स्वामी समर्थांनी त्यांना स्वामी सेवेची अमूल्य अशी संधी दिली आहे। येथील आदरातिथ्य व स्वामी दर्शन आजीवन स्मरणात राहील असेही मनोगत त्यांनी व्यक्त केले। अक्कलकोट न्यायालयाचे न्यायाधीश मुकुल कल्याणकर, सहन्यायाधीश श्रीमती NAL शेख, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, अक्कलकोट न्यायालयातील स्वप्नील मोरे, बाहेर मठ अविनाश सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक रणवरे, श्रीशांत कदम, श्रीशैल गवंडी, समर्थ स्वामी, संतोष जाधव फुटाणे, विपुल जाधव, श्रीकांत मलवे आदी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।